नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला वरण म्हणजे डाळ, गोडी डाळ, तिखट डाळ असे अनेक प्रकार असतात डाळीचे। पण आपल्याला करायचं आहे झटपट होणारं, तोंडाला चव देणारं असं तुरीच्या डाळीपासून आणि मुगाच्या डाळीपासून वरण। वरण कसं बनवायचं आहे? रोज रोज तेच वरण खाण्यापेक्षा असं काही वेगळं करून तर पहा, नक्कीच आवडेल। अजिबात वेळही लागत नाही, भांडी खराब होत नाही जास्त, असं वरण बनवायचं आहे। आता एक कुकर घेतलेला आहे आणि स्वच्छ अशी डाळ धुवून घेतलेली आहे। डाळ धुवायची 2-3 पाण्याने, कारण डाळीवरती फवारणी असते, असं म्हणजे पावडर लावलेली असते कीड न लावा म्हणून आपल्याला डाळ ही 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायची आहे। आणि कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, त्याच्यामध्ये डाळ घालून घेतलेली आहे। आता डाळ घातल्यानंतर थोडंसं हळद घालायची आहे, अर्धा चमचाभर, आणि अर्धा चमचाभर मीठ घालायचं आहे। मैत्रिणींनो, आपल्याला शिजायला घालायचं आहे। नंतर आपण पुढेही आपल्याला मीठ आणि हळद घालायची आहे, ती कशा प्रकारे घालायची ती पाहू। आता मी एक कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे, बारीक कापलेलं नाही, थोडा मोठाच कापलेला आहे। आणि 4-5 कळ्या लसणाच्या त्यासुद्धा कापून आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे। हे पहा, आपल्याला फोडणी द्यायची नाही, काही नाही, असंच आपल्याला कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो आणि लसूण। पहा, तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो। आता वरून आपल्याला तेल घालायचं आहे थोडंसं, म्हणजे आपली डाळ उतूही जात नाही आणि डाळीला चवही भारी येते। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। झटपट होणारी, तोंडाला चव देणारं असं वरण आपल्याला करून घ्यायचं आहे। आता पहा, 4 शिट्ट्या झालेल्या आहे आणि डाळ शिजलेली आहे। आपला कांदा, टोमॅटो, लसूण त्याच्यामध्ये छान घोळला गेलेला आहे आणि चव अगदी भारी येणार आहे। आता आपण जरा हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। पाणी याच्यासाठी ओतायचं आहे, थोडं घट्ट वाटतंय वरण, आपल्याला जसं पातळ घट्ट हवं असेल तसं पाणी ओतायचं आहे। जर तुम्हाला घट्ट वरण आवडत असेल तर पाणी कमी ओता, आणि थोडं पातळ आवडत असेल तर पाणी जास्त ओता, तुमच्या अंदाजाने पाण्याचं प्रमाण घाला। आता मी तेल 2 चमचे कडकडीत तापून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि बडीशेप घातलेली। मैत्रिणींनो, बडीशेप भरपूर घाला, छान अशी 1 चमचाभर, इतकी छान लागते, त्याच्यामध्ये दाताखाली आले का अगदी अप्रतिम चव लागते। मिरची घातलेली आहे हिरवी फोडणीला, हळदही घातलेली आहे आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। हिंगसुद्धा घालून घेतलं आहे मैत्रिणींनो। आता फोडणी कशी द्यायची पहा, आपल्याला हलवून घ्यायचं आहे पूर्ण फोडणी आणि त्याच्यावरती लगेच झाकण ठेवायचं आहे। आपल्याला अजिबात फोडणीची वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही। असं जर तुम्ही वाफ आतमध्ये कोंडून ठेवलंय तर छान स्मोकी असं वरणाला आपल्या चव येते आणि सुगंधही छान सुटतो। पहा मैत्रिणी, तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। 5 मिनिटात होणारी डाळ, अगदी तोंडाला चव देणारी आणि दिवसभर आपल्या जिभेवर चव रेंगाळणारी अशी वरण तयार होतं। हे पहा, आता आपली फोडणी झालेली आहे आणि छान आपल्याला उकळी घ्यायची आहे। उकळी एवढी घ्यायची आहे, खळखळून अशी उकळी घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला मस्त अशी डाळ आपली तयार होते। तुमच्या मैत्रिणीसोबतही ही डाळ शेअर करा। आपल्याला कांदा फोडणीला द्यायचा नाही, टोमॅटो फोडणीला द्यायचा नाही, कुकरमध्ये घाला आणि वरण तयार करा। आता मीठ घालून घेतलं आहे परत थोडंसं चवीनुसार, कारण आधी थोडं घातलेलं आहे, ह्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला चवीनुसार।
फोडणी भारी बसलेली आहे, सुगंध घरभर पसरलेला आहे. हे वरण तुम्ही भाकर चुरूनसुद्धा खाऊ शकता, चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि भाताबरोबरसुद्धाच खाऊ शकता. अगदी झटपट होणारं वरण तयार झालेलं आहे. नक्कीच करून पहा कुकरमध्ये वरण. आणि कांदा आणि टॅमॅटो फोडणीला न देता हे असं एकदा करून तर पहा, नक्कीच आवडेल. इतकी भन्नाट रेसिपी झालेली आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत.